आणि आता पाहूयात महत्त्वाच्या बातम्या। महायुतीचं सरकार बनेल आणि मनसे सत्तेत असेल। देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य। बाळा नांदगावकर यांनी आज सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली। पण त्याला सांगितलं होतं तर आता जर सत्ता आलीच येणारच आहे तर त्याच्यात कदाचित साहेब सहभागी पण होऊ शकतात जर त्यांनीच बोललेलं असल्यामुळे बोलायला मला हरकत नाही। सगळ्यांनी मिळून ते सरकार बनवावं लागेल। महायुतीचं बनेल सरकार असं मला दिसतंय। राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचारांचं सरकार असेल। संजय राऊतांची 25 तारखेची सकाळ कदाचित आर्थर रोड जेलमध्ये असेल। राऊतांच्या एक्झिट पोलवरच्या वक्तव्यावरून नितेश राणे यांची टीका। राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार येणं अत्यंत गरजेचं आहे। संजय राजाराम राऊतचा 25 तारीख ही कुठे उजाडेल आतापर्यंत त्याच्या शुद्धीत नाही किंवा त्याला विश्वास नाही। कदाचित आर्थर रोड जेलमध्ये 25 तारीख सकाळी उजाडू शकते। संभाजीनगर शहरामध्ये निवडणूक निकालावर 50 कोटींचा सट्टा। संभाजीनगर पश्चिम, पूर्व आणि मध्य विधानसभेच्या निकालावर सट्टा। कोण निवडून येणार यासाठी सट्टा बाजार तेजी। सांगोल्याचे शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोन। कार्यकर्त्यांशी चर्चा करून कुणाला पाठिंबा द्यायचा ते ठरवणार बाबासाहेब देशमुखांची माहिती। कोणीही माझ्याशी संपर्क केला नाही। उद्या निकाल लागल्यानंतर जनतेला विचारून निर्णय घेणार। नांदगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांची प्रतिक्रिया। नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये फॉर्म 17C मध्ये मतदानाच्या आकडेवारीमध्ये तफावत। निवडणूक अधिकाऱ्यांनी बदल उमेदवाराला कळवला नाही। ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचे आरोप। भारतीय जनता पार्टीच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी आम्हाला त्रास दिला, रोहित पवार यांचा आरोप। नागपुरातील 6 पैकी 4 जागा आम्ही जिंकणार। काँग्रेस आमदार विकास ठाकरेंकडून विश्वास व्यक्त। निकालानंतर नागपुरातील विजयी आमदारांना एकत्र ठेवणार, विकास ठाकरे यांची प्रतिक्रिया। मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदे यांच्या हाती मशाल। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये सचिन शिंदे यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश। पंढरपूरमध्ये निकालाच्या आधीच भगीरथ भालकेंच्या विजयाचे बॅनर। भगीरथ भालके यांचं अभिनंदन करणारे बॅनर झळकले। बारामतीमध्ये शरद पवार गटाची बॅनरबाजी। पहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे होणार, बॅनरवर उल्लेख। भोर विधानसभा मतदारसंघात संग्राम थोपटे यांच्या विजयाचे बॅनर लागले। पुणे सातारा महामार्गावरील वेळू शिंदेवाडी गावाच्या हद्दीमध्ये बॅनरबाजी। थोपटे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात। सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजप उमेदवार विजयकुमार देशमुखांचे विजयाचे बॅनर झळकले। समर्थकांनी विजयी भवचे बॅनर लावले। रायगडच्या रोहा शहरामध्ये आदिती तटकरे यांच्या विजयाचे बॅनर झळकले। निकालापूर्वीच कार्यकर्त्यांनी दिल्या विजयाच्या शुभेच्छा। इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या विजयाचे बॅनर झळकले। दादा गटाकडून दत्तात्रय भरणे आणि पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये लढत। माळशिरस मतदारसंघामध्ये उत्तम जानकरांच्या विजयाचे बॅनर। विजय माळशिरसकरांचा विश्वासाचा आमदार उत्तम जानकर, बॅनरवर उल्लेख। हडपसरमध्ये चेतन तुपे यांच्या विजयाचे बॅनर लागले। चंद्रकांत पाटील, सचिन दोडके, अश्विनी कदम, सिद्धार्थ शिरोळे यांच्याही विजयाचे बॅनर झळकले। निकालाच्या आधीच अलिबाग शहरामध्ये महेंद्र दळवींचे अभिनंदनाचे बॅनर झळकले। शिंदे गटाचे महेंद्र दळवी अलिबागमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये। भोसरी मतदारसंघाचे भाजप उमेदवार महेश लांडगेंच्या विजयाचे बॅनर। महेश लांडगे यांनी हॅट्रिक केल्याचे निकाल येण्याआधीच बॅनर झळकले।